आणखी एक मोठी बातमी बघूयात। सह्याद्री अतिथीगृहासमोरच बेस्टच्या बसचा अपघात झालाय। एका प्रवासी महिलेचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सह्याद्रीवरती आहे, त्याच्याच काही वेळापूर्वी हा अपघात झालाय। बेस्टच्या मागच्या चाकाखाली येऊन एका महिलेचा मृत्यू झालाय। सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथे बेस्टच्या बसचा अपघात झाला आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय। आज मंत्रिमंडळाची बैठक तिथे आहे आणि या बैठकीच्या काही वेळापूर्वीच बेस्टच्या बसखाली चाकाखाली येऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, हा झालेला आत्ताचा अपघात त्या संदर्भात काय माहिती द्याल? अतिशय विचित्र आणि धक्कादायक असा हा अपघात आहे। सह्याद्री अतिथीगृह हे समोर तुम्ही पाहिलं ते सह्याद्री अतिथीगृह आहे आणि तिथून अगदी समोरच हा अपघात झाला आहे। ही बस आहे एक मोठी आणि BSTची बस जी होती ती बस एकाएकी जोरदार आली आणि इथून ही जी गाडी पार्क केली बघा, या गाडीचंही किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इथून त्या गाडीच्या बाजूने ती जात असताना त्या बस चालकाला ती बाई दिसली नाही असं सांगितलं जातंय आणि त्यामुळेच ही गाडी आणि बस या दोघांच्या मध्ये ती महिला आली आणि त्या महिलेचा पूर्णपणे म्हणजे दोन्ही गाड्यांच्या मध्ये ती पूर्णपणे चेंबली गेली। तिथं पूर्णपणे तिचा अपघात झाला। इथं पाहिलं तर गाडीचं पण नुकसान झालेलं आहे। तिच्या हातातला जो ब्लेड होता महिलेच्या तो इथं पडलेला आहे। तिच्या चपला पडलेल्या आहेत, रक्त जिथं पडलं आहे। पूर्ण ही गाडी आणि बस या दोघांच्या मध्ये तिचा अपघात झालेला आहे। अतिशय धक्कादायक असा हा अपघात आहे। साहेब, कसा नेमका अपघात झाला? महिला कुठून चालली होती? काय आपल्याला माहित नाही। इथून महिला बस आणि महिलेच्या म्हणजे या दोन्ही गाड्यांच्या मध्ये महिला आली का? सांगता येणार नाही, माहित नाही मला। तरी साधारण म्हणजे कसं? नाही, मी सांगू शकत नाही। इथे वाहतूक पोलीस जे आहेत त्यांनी आता बॅरिकेडिंग केलं आहे। रक्त आपण पाहिलं इथे पडलेलं आहे। या गाडीला पूर्ण घासून ठोकर मारून बस पुढे गेली आणि ती महिला इथेच होती। ती तिथपर्यंत फरफटत गेली आणि तिथं मग तिला जे आहे तिच्या अंगावरून बसचं जे मागचं चाक आहे ते गेलं आणि जागेवरच तिचा मृत्यू झालेला आहे। समोरच इथं अतिथीगृह आहे। अगदी साधारणपणे अर्ध्या तासामध्ये इथं मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होईल। मुख्यमंत्री आणि इतर मंत्री जे आहेत या बैठकीला येतील। याकरता इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो, वाहतूक पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो। ही गाडी जी आहे ही इथे ही जी इमारत आहे, इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांची आहे। गाड्या इथं पार्क असतातच, पण ही महिला जी आहे ती इथून चालत जात असताना बस जो आहे बसवाल्याला ती महिला दिसली नाही आणि त्याने अगदी जवळून नेण्याचा प्रयत्न केला बसच्या या गाडीच्या, कारण का रस्ता हा तसा पाहायला गेला तर छोटा रस्ता आहे आणि इथून सकाळच्या वेळेस मोठी वर्दळ असते। त्याच पद्धतीनं जर मंत्रिमंडळ बैठक असेल तर त्यावेळेस अनेक मंत्र्यांच्या गाड्या इथून जात असतात, कॉन्वॉय जात असतात। याचमुळे इथं मग वाहतूक कोंडी होते। त्या वाहतूक कोंडीतून कुठेतरी लवकर निघावं असा प्रयत्न बस चालकाचा असेल आणि त्यातून त्याला ही महिला जी आहे ती दिसली नसावी आणि तिथून हा सगळा अपघात जो आहे तो झालेला आहे। या अपघातामध्ये त्या महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि जवळच इथं मलबार हिल पोलीस स्टेशन आहे। या पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी तपास सुरू आहे। बिलकुल अजित, धन्यवाद या माहितीसाठी। तर ही दृश्य आहेत सह्याद्री अतिथीगृहासमोरची आणि तिथे एका बेस्टच्या बसचा अपघात झाला। या बसच्या चाकाखाली येऊन एका महिलेचा मृत्यू झालाय। मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे आणि त्याच्या काही वेळा आधीच हा अपघात तिथे घडलाय।